शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक विघ्नहर्ता गणपती मंदिर रस्त्यावरील खड्ड्यात बसून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. चांदवड शहरातील रस्त्यांची दुरावस्था असल्याने धुळीचं साम्राज्य निर्माण झालं असल्याने शहर धूळमुक्त करण्यात याबाबत शिवसेनेचे राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने 5 जून 2026 रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. चांदवड शहरामधील शिवाजी महाराज चौक रोड, सार्वजनिक वाचनालय रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रोड, विघ्नहर्ता गणपती मंदिर रोड, मर्चंट कॉलनी रोड, होळकर शाळा रोड, सोमवारी हट्टी या प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत व रस्त्यांमधील दगड वर आलेले आहेत. लोकांना चालण्यासाठी रस्ता देखील उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. यामुळे शहरात सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं असून लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. धुळीमुळे नागरिकांना सर्दी, खोकला, कफ, घसा व फुफ्फुस तसेच दमा यांसारख्या आजारांना सामोरं जावं लागत आहे. धुळीमुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये धूळ बसत आहे. यामुळे चांदवड शहर तात्काळ धूळमुक्त करण्यात यावं. शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून दुचाकी व 4 चाकी वाहन चालवताना तसेच पायी चालताना नागरिकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत. या अपघातांमध्ये नागरिकांचे हात, पाय फ्रॅक्चर होण्याच्या घटना वाढल्या आहेत व काही लोकांचे पाठीचे मणके निकामी झाले आहेत. हे शहरातील रहदारीचा मुख्य मार्ग असल्याने येथे नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यांवर मोठमोठे दगड व अंडरग्राऊंड ड्रेनेज चेंबर ढापेवर आलेले असून शाळकरी, विद्यार्थी, वयोवृद्ध लोक पायाला ठेच लागून पडत आहेत. या रस्त्यांची दुरावस्थेमुळे या रस्त्यावरून चालायचं कसं असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मागील अनेक वर्षांपासून शहरात चांगले रस्ते नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून जनतेमध्ये अतिशय संतप्ततेचं व तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पुढे पावसाळा येत असल्याने पावसाचं पाणी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचेल. यामुळे लोकांना रस्त्यावरून चालता येणार नाही. नगर परिषदेने तात्काळ येथे नवीन रस्ते बांधण्यात यावे, अन्यथा शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने नगर परिषदेसमोर आमरण उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी कार्यकर्ते व शहरातील नागरिक उपस्थित होते. चांदवड शहरामध्ये शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, विघ्नहर्ता मंदिर रोड, सार्वजनिक वाचनालय रोड, होळकर शाळा रोड, मर्चंट कॉलनी रोड ह्या रस्त्याची अतिशय दयनीय आणि दुरावस्था झालेली आहे. इथे चांदवड शहरातल्या नागरिकांना चालायला चांगला रस्ता नाही. ह्या रस्त्यावर मोठमोठे दगड वरती आलेले, अतिशय इथे मोठ्या प्रमाणामध्ये धुळीचं साम्राज्य वाढलेले, खडी वरती आलेली आहे. इथे रस्ता नसल्यामुळे इथून लोकांनी व विद्यार्थी असेल, वयोवृद्ध लोक असेल, या लोकांनी या रस्त्यावरून कसं चालायचं असा एक प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे. 2 व्हीलर वाले असेल, 4 व्हीलर वाले असेल, इथे मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता नसल्यामुळे अपघात वाढलेले, अक्षरशः ड्रेनेजचे ढापेवरती आलेले, ढापेवर अपघात वाढल्यामुळे अनेक जण छोटे मोठे अपघातामध्ये फ्रॅक्चर होत आहे. तर लवकरात लवकर या नगर परिषदेने व शासनाने तात्काळ या चांदवड शहरामध्ये नवीन रस्ते बांधून देण्यात यावे. तसे नाही जर झाले तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याशिवाय राहणार नाही. याची दक्षता शासनाने घेण्यात यावी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.